भारतात असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग कोणतं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? अर्थातच गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेलं सोरटी सोमनाथ हे ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ हे नाव कशामुळे मिळालं? त्याचबरोबर या ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली हे सांगणारी आजची आपली कथा असणार आहे. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. तर 12 व्हिडिओ आपले या सिरीजमध्ये असणार आहे. आपण प्रत्येक व्हिडिओद्वारे एक एक ज्योतिर्लिंगाची कथा जाणून घेणार आहोत. तर त्यातला हा पहिला व्हिडिओ सोरटी सोमनाथांची कथा. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी. जर तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, पुराण कथा ऐकण्यामध्ये तुम्हाला रस असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. आणि ही कथा ऐकत असताना म्हणजेच व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव. चला तर मग या कथेला सुरुवात करते. मंडळी, 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यापैकी कोणकोणती ज्योतिर्लिंग आतापर्यंत तुम्ही पाहिलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत का, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का, हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर ऐकावी शिवभक्तांनो सोरटी सोमनाथांची कथा. या कथेची सुरुवात आपण भगवान शिवांच्या एका छानशा मंत्राने करूया. कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्रनाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. मंडळी, असं म्हणतात की एकेकाळी स्वतः चंद्रदेवांचं तेज हे दिवसेंदिवस नष्ट होऊ लागलं होतं. त्यांच्या शरीराची कांती ही ओसरत चालली होती आणि यामागे होतं एका प्रजापतीने दिलेलं भयंकर शाप. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवांनी अनेक प्रयत्न केले, पण कोणताच मार्ग हा काही उरला नाही. अखेर त्यांनी मृत्यूवर विजय मिळवून देणाऱ्या महादेवांची कठोर आराधना सुरू केली. त्यानंतर जे घडलं त्यातूनच पृथ्वीवर प्रकट झालं पहिलं ज्योतिर्लिंग आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव होतं सोरटी सोमनाथ. पण प्रश्न असा आहे, चंद्रदेवांना एवढा भयंकर शाप हा कोणी दिला होता आणि त्यांनी अशी कोणती चूक केली की त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांचं तेजच नष्ट होऊ लागलं होतं? चला जाणून घेऊया सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची संपूर्ण पौराणिक कथा. बघा, पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीला एकूण 27 कन्या होत्या. या 27 कन्या म्हणजे आकाशातील 27 नक्षत्र होय. दक्ष प्रजापतीने आपल्या या सर्व कन्यांचा विवाह चंद्रदेवांशी करून दिला. म्हणजे एकच जावई आणि त्यांना आपल्या 27च्या 27 कन्या या प्रजापतींनी देऊन टाकल्या. अर्थात पुराण काळातल्या ज्या काही कथा आहेत त्याच्यामागे काहीतरी संदर्भ हा अवश्य असतो आणि आत्ताच्या काळातला आणि पुराण काळातलं जेव्हा आपण ऐकतो तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अगदी आश्चर्यचकित करणाऱ्या ऐकायला भेटतात. तर अशा पद्धतीने प्रजापतींच्या एकूण 27 कन्या यांचा विवाह चंद्रदेवांशी झाला. विवाहाच्या वेळी चंद्रदेवांनी दक्ष प्रजापतीला वचन दिलं होतं की मी तुमच्या सर्व कन्यांवर समान प्रेम करील आणि सर्वांना समान वागणूक देईल. सुरुवातीला सर्व काही आनंदात सुरू होतं, पण काही काळानंतर चंद्रदेवांचं मन त्यांच्या एका पत्नीमध्ये अधिक गुंतू लागलं. ती होती रोहिणी. रोहिणी नक्षत्राचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर दक्ष प्रजापतींची कन्या आणि या 27 कन्यांमधली ती एक कन्या, तर तिच्यामध्येच चंद्रदेवांचा जीव किंवा चंद्रदेवांचं जे काही मन आहे, चंद्रदेवांचं जे काही प्रेम आहे ते रोहिणीवर इतर पत्नींपेक्षा जरा जास्त होऊ लागलं. आणि रोहिणीचं सौंदर्य असेल, तिचा स्वभाव असेल, तिचं चंद्रदेवांवरचं प्रेम असेल, यामुळे चंद्रदेव रोहिणीकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले. हळूहळू परिस्थिती अशी झाली की चंद्रदेव आपला बहुतांश वेळ फक्त रोहिणीसोबतच घालवू लागले. बाकीच्या 26 पत्नींकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. सुरुवातीला त्या सर्वांनी हे सहन केलं. चंद्रदेवांचं मन बदलेल, आपल्यालाही पूर्वीसारखं प्रेम मिळेल अशी त्यांना आशा होती. पण दिवस गेले आणि परिस्थिती बदलण्याऐवजी ती आणखीच बिघडत गेली. अखेर दुःखी झालेल्या त्या 26 कन्या आपल्या वडिलांकडे म्हणजे दक्ष प्रजापतींकडे गेल्या
आणि आपल्या पतीकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल त्यांनी वडिलांकडे तक्रार केली. आपल्या मुलींचं दुःख ऐकून दक्ष प्रजापती अत्यंत संतापले, पण त्यांनी लगेच चंद्रदेवांना कुठलाही शाप दिला नाही. सर्वप्रथम त्यांनी चंद्रदेवांना समजावण्याचा अतोनात प्रयत्न केला किंवा सुरुवातीला हा निर्णय घेतला की आपण चंद्रदेवांना चांगल्यापैकी समज देऊ, चांगल्या प्रकारे समजावून बघू. पण चंद्रदेवांनी दक्षांचा सल्ला ऐकला का, की त्यांच्या एका निर्णयामुळे पुढे संपूर्ण सृष्टीवर संकट ओढवलं. हेच या कथेमध्ये पुढे घडणार आहे. बघा, आपल्या कन्यांचं दुःख ऐकल्यानंतर दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवांना म्हणजे आपल्या जावयांना बोलावून घेतलं. ते म्हणाले, चंद्रदेवा, माझ्या सर्व कन्या या तुमच्या पत्नी आहेत, त्यामुळे त्या सर्वांना समान प्रेम, समान सन्मान देणं हे तुमचं कर्तव्य आहे. केवळ रोहिणीवर म्हणजे माझ्या 27 कन्यांपैकी एकच कन्येवर तुम्ही प्रेम करून इतरांकडे दुर्लक्ष करणं हे अजिबात योग्य नाही. तुम्ही तसं काही करू नका. दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवांना प्रेमाने समजावलं, पण आणि चंद्रदेवांनी सुद्धा अर्थातच त्यांचं म्हणणं ऐकलं. पण काही काळ गेल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. रोहिणीवरचं त्यांचं जे काही प्रेम होतं ते तसूभर सुद्धा कमी झालं नाही. पुन्हा एकदा त्यांच्याकडून इतर पत्नींकडे दुर्लक्षच होऊ लागलं. दक्ष प्रजापतींनी पुन्हा आपल्या जावयाला म्हणजे चंद्रदेवांना समज दिली, तरीही चंद्रदेवांच्या वागण्यात कोणताही बदल हवा तसा झाला नाही. आणि अखेर आपल्या कन्यांचा वारंवार होणारा अपमान पाहून दक्ष प्रजापतींचा संयम हा हलला. तर संयम संपल्यामुळे त्यांनी क्रोधाने चंद्रदेवांना शाप दिला, ज्या सौंदर्याचा आणि तेजाचा तुला इतका अभिमान आहे ना, तेच तेज दिवसेंदिवस क्षीण होत जाईल. म्हणजे तुम्ही पूर्वीसारखे नेहमीच जे काही ताजेतवाने किंवा टवटवीत तेजाने भरलेले जे असतात ते आता इथून पुढे राहणार नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला जो काही सौंदर्याचा गर्व झालेला आहे तर ते सौंदर्य हळूहळू करून ओसरत जाईल, नष्ट होत जाईल. तर बघा, दक्षांच्या मुखातून शाप बाहेर पडताच त्याचा परिणाम सुद्धा लगेच दिसू लागला होता. दिवसागणिक चंद्रदेवांची कांती कमी होऊ लागली, त्यांचं तेज ओसरू लागलं आणि आकाशात प्रकाशमान होणारा चंद्र हळूहळू क्षीण होऊ लागला. पण संकट फक्त चंद्रदेवांपुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं. चंद्रांचं तेज कमी होताच त्याचा परिणाम पृथ्वीवर आणि संपूर्ण सजीव सृष्टीवर दिसू लागला होता. देवांना सुद्धा चिंता वाटू लागली. आता प्रश्न होता, दक्ष प्रजापतींचा शाप परत घेण्याची शक्ती कोणाकडे होती आणि चंद्रदेवांना या शापातून मुक्त करण्यासाठी देवतांनी सांगितलेला एकमेव मार्ग कोणता होता. याच मार्गाने पुढे चंद्रदेव पोहोचणार होते स्वतः महादेवांपर्यंत. बघा आता पुढे काय घडतंय कथेत, ऐकत रहा. दक्ष प्रजापतींच्या शापाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. चंद्रदेवांचं तेज हे पूर्वीपेक्षा अधिकाधिक क्षीण होत चाललं होतं. चंद्राच्या या अवस्थेचा परिणाम आता संपूर्ण सृष्टीवर देखील जाणवू लागला होता. औषधी आणि वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होऊ लागला. सृष्टीचं संतुलन त्यामुळे बिघडू लागलं. चंद्रदेव स्वतःही अत्यंत व्याकुळ झाले. अखेर देवतांनी ब्रह्मदेवांकडे जाऊन या संकटातून मार्ग दाखवण्याची विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवांनी एक उपाय सांगितला की चंद्रदेवांनी पवित्र प्रभास क्षेत्रामध्ये जाऊन भगवान शिवांची आराधना करावी. महादेव प्रसन्न झाले तर नक्कीच या संकटातून मार्ग निघू शकणार होता. चंद्रदेव प्रभास क्षेत्रामध्ये पोहोचले. तेथे त्यांनी पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं आणि पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या देखील सुरू केली. असं वर्णन येतं की चंद्रदेवांनी महामृत्युंजय मंत्राचा जाप करत म्हणजे महामृत्युंजय मंत्र जो आहे त्याचा जप करत करत 6 महिने अत्यंत कठोर असं तप केलं. 1-2 दिवस नाही, 1-2 आठवडा नाही, तर तब्बल 6 महिने चंद्रदेवांनी महादेवांचं नामस्मरण करत तप केलं होतं. आपलं हरवत चाललेलं तेज परत मिळावं, दक्षांच्या शापातून आपल्याला मुक्ती मिळावी, या एकाच इच्छेने चंद्रदेव महादेवांची आराधना करत राहिले. आणि अखेर त्यांच्या कठोर तपश्चर्येने भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्या पवित्र प्रभास या क्षेत्रामध्ये चंद्रदेवांसमोर स्वतः महादेव प्रकट झाले. महादेव म्हणाले, हे सोम, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. माग, तुला कोणता वर हवा आहे तो तू मागू शकतो. चंद्रदेवांनी महादेवांसमोर हात जोडले आणि दक्षांच्या शापातून मुक्त करण्याची त्यांच्याकडे विनंती केली. पण इथेच कथेला अत्यंत विलक्षण असं वळण मिळालं.
कारण महादेवांनी चंद्रदेवांना शापातून पूर्णपणे मुक्त केलं नाही, त्याऐवजी त्यांनी त्यांची अशी व्यवस्था केली जिच्यामुळे आजही चंद्र कमी कमी होत जातो आणि पुन्हा हळूहळू पूर्ण रूपाने आपल्याला पाहायला भेटतो। तर चंद्राला या कला कशा मिळाल्या, तर तेच आपल्याला या कथेतून ऐकायला मिळणार आहे। बघा, महादेवांनी नेमका कोणता वर दिला आणि याच ठिकाणी भगवान शिव सोमनाथ म्हणून कसे विराजमान झाले, यामागची कथा अत्यंत विलक्षण अशी आहे। बघा, चंद्रदेवांनी भगवान शिवांसमोर हात जोडले आणि विनंती केली, हे महादेवा, माझ्या सासऱ्यांच्या म्हणजे दक्ष प्रजापतींच्या शापामुळे माझं तेज नष्ट होत चाललं आहे, मला या शापातून मुक्त करा। चंद्रदेवांची विनंती ऐकून भगवान शिव म्हणाले, हे सोम, दक्ष प्रजापतींनी दिलेला शाप पूर्णपणे निष्फळ होणार नाही, परंतु तुझ्या कठोर तपश्चर्येमुळे मी तुला त्यातून मुक्त होण्याचा मार्ग नक्की देतो। आणि मग महादेवांनी एक अद्भुत वरदान चंद्रदेवांना दिलं। त्यामध्ये असं होतं की महिन्यातील एका पक्षात चंद्राची कला ही दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि दुसऱ्या पक्षामध्ये ती पुन्हा दिवसेंदिवस वाढत जाईल। आपण जे आज शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष बघतो ना, तर हे याचेच भाग आहेत। यातूनच कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलांच्या वाढण्या घटण्याची पौराणिक कथा सांगितली जाते। बघा, महादेवांचा आशीर्वाद मिळताच चंद्रदेवांचं तेज पुन्हा वाढू लागलं। चंद्रदेव शापाच्या संकटातून वाचले, देवतांमध्ये अतिशय आनंद पसरला आणि सृष्टीवर आलेलं जे काही संकट होतं ते सुद्धा दूर होण्यातच जमा झालं। पण कथा काही इथे संपली नाही। ज्या प्रभास क्षेत्रामध्ये महादेवांनी चंद्रदेवांना दर्शन दिलं होतं ते स्थान कायमचं पवित्र व्हावं अशी देवतांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली होती। त्यांची प्रार्थना स्वीकारूनच भगवान शिव तेथे ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। चंद्राला संस्कृतमध्ये सोम असंही म्हटलं जातं आणि चंद्रदेवांचे नाथ म्हणजे सोमनाथ। अशा प्रकारे प्रभास या क्षेत्रामध्ये ज्योतिर्लिंग प्रकट झालं। भगवान शिवांचं सोमनाथ हे नाव त्यामुळेच त्या ज्योतिर्लिंगाला मिळालं, ज्याचा उल्लेख 12 ज्योतिर्लिंगांमध्ये प्रथम ज्योतिर्लिंग म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून केला जातो। पण आपण आज जे भव्य सोमनाथ मंदिर पाहतो त्याची कहाणी सुद्धा तितकीच विलक्षण अशी आहे। कारण इतिहासाच्या प्रवाहामध्ये या मंदिरावर अनेकदा संकट आली, मंदिर उद्ध्वस्त सुद्धा झालं, पुन्हा उभं राहिलं आणि प्रत्येक वेळी जणू आपल्याला ते एकच संदेश देत राहिलं, विध्वंस कितीही वेळा झाला पण श्रद्धेला संपवता काही आलं नाही। पण आजचं सोमनाथ मंदिर नेमकं कसं उभं राहिलं आणि हजारो वर्षांपासून या स्थानाचं महत्त्व इतकं मोठं का बरं आहे किंवा कशामुळे आहे, चला ते सुद्धा आपण जाणून घेऊया। मंडळी, सोमनाथांची पौराणिक कथा जितकी अद्भुत आहे, विलक्षण आहे, तितकाच या मंदिराचा इतिहास सुद्धा आहे। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिलेलं हे मंदिर शतकानुशतके भारतातील अत्यंत समृद्ध आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक मानलं जातं। पण काळाच्या ओघात सोमनाथ मंदिराने अनेक आक्रमणं आणि विध्वंस सुद्धा पाहिले। इतिहासामध्ये विशेषतः इसवी सन 1025 मध्ये महमूद गझनीने सोमनाथावर केलेल्या आक्रमणाचा विशेष उल्लेख आढळतो। मंदिराची मोठ्या प्रमाणावर हानी त्यावेळेस झाली होती, पण सोमनाथाची कहाणी तिथे काही संपली नाही। मंदिर पुन्हा उभं राहिलं। पुढील शतकांमध्येही या मंदिराला अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं। पुन्हा विध्वंस झाला, पुन्हा पुनर्निर्माण झालं, मंदिर उभं राहिलं। जणू प्रत्येक वेळी सोमनाथ आपल्याला एकच गोष्ट सांगत राहिले, मंदिराची वास्तू तुम्ही नष्ट करू शकता पण श्रद्धा कधीच नाही आणि मुळीच नाही। पुढे 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी सोमनाथ येथे शिवमंदिराची उभारणी केली आणि मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर सोमनाथाच्या इतिहासाला पुन्हा एक नवीन वळण मिळालं। इसवी सन 1947 मध्ये सोमनाथाला भेट दिल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या पुनर्निर्माणाचा एक प्रकारे संकल्प केला। पुढे या कार्याला आकार मिळत गेला आणि 11 मे 1951 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये नव्या मंदिरात ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा ही अतिशय उत्साहाने भक्तिपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आली। आज अरबी समुद्राच्या लाटांसमोर भव्यपणे उभं असलेलं हे सोमनाथांचं मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर शतकानुशतकांच्या संघर्षानंतर सुद्धा टिकून राहिलेल्या श्रद्धेचं आणि पुनर्निर्माणाचं प्रतीक आहे। आणि या मंदिरात आणखी एक गोष्ट अशी आहे
जी पाहिल्यानंतर अनेक भाविक क्षणभर थांबतात. मंदिराच्या परिसरामध्ये समुद्राच्या दिशेने असलेला एक बाणस्तंभ आहे आणि या बाणस्तंभाशी जोडलेला आहे एक विलक्षण दावा की सोमनाथापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेमध्ये भूभाग नाही. पण या बाणस्तंभाचा अर्थ नेमका काय आहे आणि आज सोमनाथाला गेल्यावर कोणकोणत्या गोष्टी आवर्जून पाहायला हव्यात ते पाहूयात. बघा, सोमनाथ मंदिरात आल्यानंतर भाविकांचं लक्ष वेधून घेणारी एक विशेष गोष्ट म्हणजे बाणस्तंभ. तुम्ही हा बाणस्तंभ कधी पाहिलेला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. बघा मंडळी, मंदिराच्या समुद्राकडील बाजूस असलेल्या या स्तंभावर दक्षिण दिशेकडे निर्देश करणारा एक बाण आहे. या स्तंभाशी एक प्रसिद्ध मान्यता जोडली जाते. या ठिकाणापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या सरळ मार्गामध्ये कोणताही भूभाग हा अजिबात येत नाही. त्यामुळे हा बाणस्तंभ सोमनाथ मंदिराच्या सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. आणि सोमनाथांचं महत्त्व केवळ ज्योतिर्लिंगापुरतंच मर्यादित नाही, तर या परिसराला प्रभास क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इथेच हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम मानला जातो. याच प्रभास क्षेत्राशी भगवान श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील अंतिम काळाची कथा देखील जोडली जाते. सोमनाथांपासून काही अंतरावर आहे भालका तीर्थ. पौराणिक मान्यतेनुसार याच ठिकाणी जरा नावाच्या व्याधाने श्रीकृष्णांच्या पायाला चुकून बाण मारला होता. त्यानंतर श्रीकृष्णांनी आपली पृथ्वीवरील लीला संपवली अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच सोमनाथ या ज्योतिर्लिंगाची यात्रा करताना अनेक भाविक सोमनाथ ज्योतिर्लिंगासोबतच त्रिवेणी संगम आणि भालका तीर्थ यांचं देखील दर्शन घेतात. आणि विचार करा, ज्या प्रभास क्षेत्रामध्ये चंद्रदेवांनी महादेवांची आराधना केली, जिथे भगवान शिव हे सोमनाथ म्हणून विराजमान झाले आणि ज्या भूमीशी भगवान श्रीकृष्णांच्या अंतिम लीलेची स्मृतीही जोडली जाते, त्या भूमीचं धार्मिक महत्त्व हे किती विलक्षण असेल. अरबी समुद्राच्या अथांग लाटांसमोर उभं असलेलं सोमनाथ मंदिर पाहताना म्हणूनच केवळ त्याची भव्यता जाणवत नाही, तर जाणवतो हजारो वर्षांच्या श्रद्धेचा एक अखंड प्रवाह. मुख्य म्हणजे हे मंदिर जर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा काही अंशी समुद्राच्या पाण्यात आहे, तर ते कशा पद्धतीने टिकून राहिलेलं असेल, त्याची निर्मिती कशा प्रकारे केलेली असेल याची जाणीव आपल्याला त्या मंदिराकडे पाहिल्यावर नक्कीच होईल. म्हणूनच 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेमध्ये सोरटी सोमनाथांचं स्थान हे अत्यंत विशेष मानलं जातं. पण सोमनाथांचं दर्शन केल्यामुळे नेमकं कोणतं पुण्य प्राप्त होतं, पुराणांमध्ये या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं कोणतं महत्त्व सांगितलं आहे आणि या कथेतून आपल्याला कोणता संदेश प्राप्त होतो, ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या शेवटच्या भागात. मंडळी, ज्या चंद्रदेवांचं तेज सासऱ्यांच्या म्हणजे दक्ष प्रजापतींच्या शापामुळे क्षीण झालं होतं, त्याच चंद्रदेवांनी या पवित्र प्रभास नावाच्या क्षेत्रात महादेवांची अतिशय मनोभावे आराधना केली आणि भगवान शिवांच्या कृपेने त्यांना आपलं तेज पुन्हा मिळालं. म्हणूनच सोमनाथ ज्योतिर्लिंगाकडे केवळ एक तीर्थक्षेत्र म्हणून नाही, तर श्रद्धा, तपश्चर्या आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून देखील पाहिलं जातं. सोमनाथांच्या दर्शनाने भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंडळी बघा, ही कथा आपल्याला अत्यंत सुंदर असा संदेश देऊन जाते. तो असा, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी आपलं तेज हरवल्यासारखं होतं. म्हणजे परिस्थिती आपल्या विरोधात जाते आणि आपल्याला बरीचशी संकटं येतात आणि आपण पुन्हा पूर्वीसारखे होऊ की नाही अशी आपल्याला कुठेतरी शंका मनात वाटत राहते किंवा कुठेतरी त्याचा तणाव आपल्या मनावर येत राहतो. बघा, संकट एका मागोमाग येतात आणि आता पुन्हा उभं राहणं शक्य नाही असंही आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं. पण चंद्र ज्याप्रमाणे अमावस्येनंतर पुन्हा एक एक कला धारण करत पूर्णत्वाकडे जातो, त्याचप्रमाणे काळोख हा कितीही गडद असला तरी पुन्हा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास हा सुरू असतो किंवा तो आपण सुरू करू शकतो. हीच कदाचित सोमनाथांची कथा आपल्याला देणारी सुंदर अशी शिकवण आहे. एक प्रकारे सोमनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते आपल्या सर्वांसाठी अतिशय मोठं शिकवण देणारं काहीतरी ज्योतिर्लिंग आहे, म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे. तर मंडळी, ही होती 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या सोरटी सोमनाथांची अतिशय पौराणिक अशी कथा आणि त्यांचा इतिहास. तुम्ही कधी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं असेल
तर तुमचा अनुभव नेमका काय होता ते कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आजपासून आपण सुरू केलेली आहे आपली खास मालिका 12 ज्योतिर्लिंगांच्या 12 अद्भुत कथा. सोमनाथांनंतर आता आपला प्रवास असणार आहे दुसऱ्या ज्योतिर्लिंगाकडे, जिथे भगवान शिवांचं वास्तव्य एका पर्वतावर मानलं जातं आणि ज्याच्या नावामागे दडलेली आहे शिवपार्वती तसेच त्यांच्या पुत्रांशी जोडलेली एक अतिशय विलक्षण अशी कथा. तर ते ज्योतिर्लिंग कोणतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्याची संपूर्ण कथा आपण पाहणार आहोत या मालिकेच्या पुढच्या भागात, म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि जवळच्या शिवभक्तांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला तर त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यासाठी मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. हर हर महादेव.